नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट, इसने पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है। दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं। इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं। वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है। दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है। इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया। उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है। इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं। दैनिक भास्कर.com की रिपोर्ट। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। संभाजी राजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीने ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीने। कसा पाहूयात। एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी, त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे। मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे। कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये। नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर। या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय। या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे। असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्या पलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ। चारुदत्तच्या घरात पाऊल ठेवल्यानंतर घरातला एकही कोपरा, एकही जागा अशी नाही ज्या ठिकाणी त्यानं हे लिखाण केलेलं नाही। नाशिकमध्ये राहणाऱ्या आणि इयत्ता 10वी इतक्यात पास झालेल्या चारुदत्त थोरात याच्या घरात आपण प्रवेश केल्यानंतर जो काही नजारा आणि जे काही दृश्य आपल्याला बघायला मिळतं ते निव्वळ चमत्कारिक असंच म्हणावं लागेल। चारुदत्त खरं तर 10वी आत्ता पास झालेला आहे आणि त्यांनी 11वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे। मात्र त्यांचं संपूर्ण घर हे जणू एखाद्या वेदाचं भांडारच झालंय, असं परिस्थिती आणि असं चित्र या घरामध्ये आल्यानंतर बघायला मिळतं। घरांच्या भिंतीवर, पंख्यावर, घड्याळावर, स्वयंपाकघरातल्या ओट्यावर, भांड्यांवर, कपाटावर, खिडक्यांवर जिथे जिथे म्हणून जागा दिसेल तिथे 16 वर्षांच्या या चारुदत्तनं मोठ्या साधू महंतांना देखील जमणार नाही असे ज्ञानेश्वरीतले पाठ लिहून ठेवले आहेत। लहानपणापासूनच चारुदत्त हुशार आणि इतरांपेक्षा वेगळा आहे। मित्र होते, मात्र त्याचं मन हे वेगळीकडेच होतं। त्याला लहानपणापासूनच अभंग, कीर्तन, देवासंतांच्या गोष्टी ऐकायला आवडत असत। मात्र जसजसा चारुदत्त मोठा होत होता तसतसा त्याच्यातल्या प्रगल्भतेचा अनुभव घरच्या लोकांना येत गेला। ज्या वयात मुलं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मजा करत असतात त्याच वयात चारुदत्त वेगवेगळ्या विषयांवरचे धर्मग्रंथ लिहितो आहे। मानवी जीवनाचा प्रवास, त्याचा अंत,
मोक्ष याबाबतचं त्याचं विश्लेषण ऐकून भल्या भल्यांना थक्क व्हायला होतं. एवढ्या लहान वयात त्याला हे अगाध ज्ञान कसं प्राप्त झालं याचं कोडं न सुटणारं असल्याचं त्याचे आई वडील देखील सांगतात. आमच्या पोटी आम्ही असं काय पुण्य केलं होतं की आमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. आम्ही तर त्याला अगदी म्हणजे त्याची सेवा नाही तर ही साक्षात विष्णूची देवाचीच सेवा आहे. त्याचं अगदी म्हणजे खाण्यापासून तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा म्हणजे एका कृष्णाच्या जशा खोळी होत्या तशा त्या जसं यशोदा मैयाला कृष्णाची जसं म्हणजे अनुभव आलेला आहे तसा मला येतो. चारू दत्ताचं लिखाण हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून या ठिकाणी घरात चालू आहे. त्याचा अभ्यास पाहता हे संतांप्रमाणे त्याचं हे लिखाण चालू आहे. त्याचं कोणत्याही प्रकारचा ग्रंथ न वाचता आणि कोणत्या प्रकारचा संस्कृत या विषयाचा अभ्यास नसताना त्याने जे लिखाण केलेलं आहे ते वेदांमध्ये ब्रह्मवेद जीवनवेद या प्रकारच्या वेदांमध्ये त्याचं लिखाण होत आहे आणि सातत्याने चालू आहे. चारू दत्तच्या आईवडिलांचे अनुभव थक्क करून टाकणारे आहेत. एकदा समाधी अवस्थेत लिहिण्यासाठी बसलेला चारू दत्त तब्बल 12 ते 15 तास सलग लिहितच असतो. अनेकदा मध्यरात्री बंगाली, कन्नड तसंच इतर भाषांमध्ये अस्खलित संतांच्या ओव्याही म्हणतो. अनेकदा तर मध्यरात्री उठून लिखाणही करतो. विशेष म्हणजे एवढं सारं लेखन करून देखील चारू दत्तला 10वीत 80% मार्क्स मिळाले आहेत. धर्म, ज्ञान, मुक्ती, स्वर्ग, नरक, मोह या आणि अशा अनेक विषयांवर चारू दत्त धर्मशास्त्राला आधारभूत असे संदर्भ देत त्याचं विवेचन करतो. चारू दत्तचे आषाढी वारीबाबत तसंच नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थाबाबत सडेतोड विचार ऐकून कोणी महात्मा किंवा मोठा संत आपल्याशी बोलत तर नाही ना असा भास आपल्याला होईल. लोकांनी लोकांसाठी करा अशी एक भूमिका आहे आणि योग्य काळी सर्वत्र प्रस्थापित होईल. आता आपण आज समाजात पाहतो, समाजात संगत बिघडते, समाजात लोक वाईट मार्गाने जातात. का? कारण की याला मूळ ज्ञान नाही, संस्कार नसतील तर काही नसेल. विज्ञान आहे परंतु विज्ञानामध्ये अज्ञानता नाही पाहिजे. विज्ञान असेल परंतु त्यामध्ये संस्कार ही सर्वात मोठी बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून चारू दत्तची ही प्रगल्भता पाहून घरचेच नाही तर परिसरातले लोकही थक्क झाले. चारू दत्तच्या या वर्तनाबाबत वेदशास्त्राच्या अभ्यासकांना हे एक वेगळंच रसायन असल्याचं वाटतंय. नाशिकचे प्रसिद्ध वेदाभ्यासक आणि धर्माला शास्त्राची जोड देण्यात ख्याती असलेले विश्वासराव साक्रीकर यांनी या सगळ्याचं विश्लेषण केलंय. हे जो तो मुलगा लिहितो आहे हे मनाने लिहित नाही, हा कॉन्शियस कॉस्मिकने लिहितो आहे. कारण तो जे अभंग लिहितो, जे काय त्याला सुचतं, ब्रह्मांडाच्या विविध यंत्र लिहितो, आकृत्या काढतो, हे सगळंच्या सगळं कॉस्मिक कॉन्शियसशी संबंधित असलेली गोष्ट आहे. आणि कॉस्मिक कॉन्शियस जो आहे हा प्रकाशाच्या वेगाने कुठेही जाऊ शकतो असं आपण म्हणू शकू. मन जर जाऊ शकतं तर कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि कॉस्मिक कॉन्शियस अतिवेगाने कुठेही जाऊ शकतो. अवघ्या 16 वर्षांच्या चारू दत्त थोरातनं आतापर्यंत लोकांना चकित करणारे ग्रंथ लिहून काढले आहेत. बरं, त्याचा लिहिण्याचा वेग बघून तो विचार कधी करतो, पाठांतर कधी करतो आणि लिहितो कधी असा विचार पाहणाऱ्यालाही पडावा. चारू दत्तनं आतापर्यंत सकलामृत ग्रंथ, सुमनामृत ग्रंथ, अशोकामृत ग्रंथ, जीवनवेद ग्रंथ, व्यथा ग्रंथ, चिंतन ग्रंथ, ब्रह्मवेद ग्रंथ, दत्तात्रय ग्रंथ आदी ग्रंथ लिहून काढले आहेत. तर सद्गुरु चक्र, शतसुख चक्र, अज्ञानम चक्र, तुलाश्रम चक्र, कर्मयोग चक्र अशा चक्रांची निर्मिती केली आहे. त्यामुळे चारू दत्तच्या या सगळ्या गोष्टींना चमत्कार म्हणावा का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासी गळस अशी जरी ओवी असली तरी नाशिकच्या चारू दत्तनं मात्र आता याही पुढचा प्रवास जो आहे तो त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून सुरू केलाय. चारू दत्तचं संपूर्ण घर म्हणजे ज्ञानाचं एक मोठं भंडार झालंय. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आता या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करून समाजाला याच्यामधनं काय बोध देता येईल त्याबाबत प्रयत्न करण्याची गरज आहे. नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9. तर आमचा स्पेशल रिपोर्ट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं असेल की चारू आकाशा एवढा हा या आम्ही कार्यक्रमाला नाव
देण्यामागचं खरं कारण काय, त्याच्याशी देखील बातचीत करणार आहोत. त्याचबरोबर मुकुंद जे आपल्या बरोबर देखील बातचीत करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. अद्भुत शक्ती असलेली लहान मुलं आपण आजवर अनेकदा पाहिली आहेत. कुणी कशात तर कुणी कशामध्ये मास्टर असतं. असाच एक अवली आहे नाशिकमध्ये. चारुदत्त थोरात असं त्याचं नाव. त्यानं अनेक ओव्या आणि गोव्या रचल्यात. पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. नाशिकच्या पेठ रोडवरील काव्य विष्णू सदन या घरात गेल्यावर याची प्रचिती येते. खरं तर आता हे घर घरच उरलेलं नाही. आता हे आमचं घर म्हणून उरलेलं नाही, हे एक ग्रंथरूपी देवालय झालंय अशी भावना ते व्यक्त करतात. घरात प्रवेश करताच घरातल्या प्रत्येक भिंतीवर, फरशीवर, दरवाजावर, टीव्हीवर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ओव्या, अभंग आणि ग्रंथ लिहिलाय. एवढंच नाही तर चारुदत्त मिळेल त्या गोष्टीवर हे अभंग आणि ओव्या लिहितो. म्हणजे जसं चक्र वगैरे काढायचं काम, चक्र आपण दुसऱ्या ट्रेस पेपरवर काढायचे. जसं त्यांचं काम आहे ते भिंतीवरचं लिहून एका वहीत व्यवस्थित लिहून ते ठेवतात. बाकी मग मुलीचं काम कविता लिहिण्याचं, ती कविता लिहिते. सुट्ट्यांमध्ये असं कुठे फिरायला जायचं नाही, आमचं काम हेच. आनंद होतो आम्हाला आणि असंही वाटतं की आपण काहीतरी पुण्य केलेलं असेल, ते पुण्याचं फळ आम्हाला आज मिळालेलं आहे या रूपात. तो घरात तसं साधाच राहतो, पण जर मी त्याला काही विचारलं हे काय, तर तो त्या पद्धतीने मला सांगतो की हे काय कसं वगैरे सगळं सांगतो. काय अनुभव एखादा हां, मी जेव्हा आमची परीक्षा राहते तेव्हा जर मी त्याला समाजशास्त्र विषयात काही विचारलं तर तो मला पूर्ण सगळं सांगतो, काय येणारे वगैरे सगळं. आणि काही काही वेळेस जे ते सांगतो तेच प्रश्न येतात. पुण्यच म्हणावं लागेल. आणि याच्या पाठीमागे जसं आमचे आईवडील आणि सासू सासरे म्हणजे त्यांचीच सर्व पुण्य आहे आमची. बाकी तर काय तो ज्या पद्धतीने लिहितो त्याचा आम्ही फक्त फॉलोअप करतो. पण एक हे अद्भुत आहे, एक अभ्यास घेण्यासारखं आहे की आजच्या युगातलं जसं संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज या संदर्भातलं जे लिखाण आहे त्या पद्धतीने ते चालू आहे. विशेष म्हणजे चारुदत्तने लिहिलेल्या या सगळ्या रचना त्याला स्वतःला सुचलेल्या आहेत. त्याने आतापर्यंत कुठलाही ग्रंथ किंवा पुस्तकाचा आधार यासाठी घेतलेला नाही, ज्यामध्ये नामा म्हणे, तुका म्हणे असा उल्लेख आहे. काही रचनांमध्ये त्याने स्वतःच्या नावाचाही उल्लेख केलाय. कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना भवती, कर्म सर्वार्थ चरण. या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीला अर्थ आहे, कोणत्या गोष्टीचा अनर्थ आहे आणि कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला चांगलं भेटणार आहे किंवा कोणत्या गोष्टीपासून मनुष्याला वाईट भेटणार आहे, या सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे. कसं सुचलं सगळं? कारण तू कुठली भाषा शिकलेला नाहीयेस, कुठलाही ग्रंथ वाचलेला नाहीयेस, तरी हे कसं काय? जेथ विष्णू नाम ध्यान तेथ सर्व रूप चरण आणि कति बहु जाण ते आपोआपी सर्वस्व सर्व मती जाण हेची बुद्धी आचरण सर्व वाचेना भवती सर्व सर्व कृपा नित्य अनुपान. म्हणजे काय की मी जेव्हा हे करतो तेव्हा मला समजत नाही का, कारण मी ती आपोआप ते येतं. आपोआपी म्हणजे काय, आपोआप ते येतं आणि आपोआप ते येतं. परंतु मला त्याचा अर्थ कळतो आणि ते अर्थ हा उचित गोष्टीला कळत असतो. चारुदत्त सध्या 12वी मध्ये कला शाखेचं शिक्षण घेतोय. चारुदत्तने रेखाटलेले चक्र, लिहिलेल्या ओव्या आणि अभंगाचा अर्थ सहज समजणारा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या रचना करण्यासाठीच माझा जन्म झालाय. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी, भागवत गीता, हरिपाठ या रचनांचा संदर्भ आज आपल्याला लागतोय. कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नाशिक. तर आजची तरुणाई सोशल मीडियाच्या गर्केमध्ये अडकलेली दिसून येते. मात्र नाशिकमध्ये राहणाऱ्या चारुदत्त थोरात या तरुणींच्या घरी गेल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चारुदत्ताला छंद असलेल्या अभंग, ओवी, कविता, कादंबरीच्या लेखनानं संपूर्ण घराला ग्रंथरूप प्राप्त झालंय.
FY BComचं शिक्षण घेणाऱ्या चारुदत्ताला 5 वर्षापासून कविता अभंग लिखाणाची आवड निर्माण झाली आणि त्यानं घरातील प्रत्येक वस्तूंवर लिखाण सुरू केलं. तर आज घरातील अशी एकही वस्तू नाही ज्यावर त्यानं लिखाण केलेलं नाही. घरातील भिंती, सीलिंग, अगदी थेट टीव्ही, घड्याळ, भांडी यांवर सुद्धा त्यानं आपलं लिखाण केलेलं आहे. काव्य विष्णू सदन या नावातच खऱ्या अर्थानं काव्य आहे आणि अशाच प्रकारचं एक जे सदन आहे, एक घर जे आहे ते आपण बघणार आहोत. घराच्या सुरुवातीला जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला अभंग या बेलवर दिसतात. त्यातूनच आपण समजू शकता की आतमध्ये जे आहे कशा प्रकारचं जे एक प्रकारे वातावरण आहे, कशा प्रकारे अभंग ओव्या लिहिलेल्या असतील त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण आता या चारुदत्त थोरात यांच्या घरात आलेलो आहोत. या ठिकाणची जर परिस्थिती आपण बघितली तर प्रत्येक घराच्या प्रत्येक वस्तूवरती अभंग ओव्या असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. आपण जर बघितलं फोटो फ्रेम असेल किंवा या ठिकाणी लाईट्स असतील, या ठिकाणी पूर्णतः ज्या हजारोच्या संख्येनं अक्षरांना स्वयंचलित लाखो असे अभंग आपल्याला या ठिकाणी लिहिलेले दिसून येतात. आपण आता आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये देखील अशाच प्रकारे जे आहे अभंग असतील, ओव्या असतील त्या लिहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आपण जर या ठिकाणी आलो तर या ठिकाणचे बेसिंग सुद्धा जर बघितले आपण, त्या बेसिंगवर सुद्धा अभंग, ओव्या, कादंबऱ्या आपल्याला लिहिलेल्या दिसून येतात. जर हा जो याची जी सुरुवात आहे, चारुदत्त थोरात जे आहेत त्यांनी वयाच्या 15 वर्षापासून सुरुवात केलेली आहे. इथं जी तारीख आहे ती तारीख देखील आपण बघू शकतो. 12/5/2014 7:30 वाजेपासून त्यांनी हे अभंग ओव्या जे आहेत त्या आपल्या घरातील प्रत्येक वस्तूवरती लिहायला सुरुवात केली. काव्य विष्णू सदन म्हणजे काव्यात्मक विष्णूंचं सदन, ज्याच्यामध्ये लोकांना जीवनाचा अर्थ कळेल, ज्याच्यामध्ये लोकांना आपल्या सुख आणि दुःखांना कसं दूर करायचं त्याचा सारासार वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा अर्थ सांगितलेला आहे. काव्य विष्णू सदनामध्ये जीवनाचा खरा अर्थ प्रतिपादित केलेला आहे. अनेक कादंबऱ्या, अनेक कविता हिंदी, मराठी, इंग्लिशमधून अनेक कविता दिलेल्या आहेत. अनेक आचरण याच्यामध्ये सांगितलेले आहेत. अनेक चक्र सांगितलेले आहेत. तसं तर तो लहानपणापासूनच लिहित होता, पण आम्हाला 2014 पासून याची म्हणजे आम्हाला माहिती झालं की थोडं त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे किंवा त्याच्या लिखाणात काहीतरी वेगळेपणा जाणवला. आम्ही त्याला म्हणजे थांबवलंही नाही आणि काही आम्हाला त्याची अडचणही आली नाही. आम्हाला उलट आनंदच वाटतो. नक्कीच आपण आई वडिलांच्या प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी बघितलेल्या आहेत. त्यांना कौतुक आहे चारुदत्ताची की अशा प्रकारे त्यांनी ओव्या असतील, कादंबऱ्या असतील किंवा अभंग असतील ह्या लिहिलेल्या आहे आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ते भावी पिढीला करताना आपल्याला दिसून येतं. हेमंत बागुलसह कपिल भास्कर, IBN लोकमत, नाशिक. नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है. दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं. इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं. वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है. दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है. इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया. उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है. इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं.